आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे। शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। कोर्टरूम मध्ये मधून बाहेर जायच्या जज यांनी सूचना दिलेल्या आहेत। कोर्टरूम मध्ये जे कोणी उपस्थित होते त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना न्यायाधीशांनी दिलेल्या आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। आरोपी गाडेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी जाऊया शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, श्रीकांत, खरं तर कोर्टामध्ये आरोपीला दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र कोर्टामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। शिकाऊ वकील असतील किंवा माध्यमांचे प्रतिनिधी असतील, त्यामुळे कोर्टामध्ये गर्दी झालेली आहे। गोंधळाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे न्यायाधीशांनी या ठिकाणी आता गर्दी जी आहे ती बाहेर कमी करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता पोलीस जे आहेत ते गर्दी करण्याचं काम आहे ते सुरू करण्यात आहे। आरोपीचे जे वकील आहेत ॲडव्होकेट वाजिद खान यांनी ही मांडणी केलेली आहे। जोपर्यंत गर्दी बाहेर जात नाही तोपर्यंत सुनावणीला सुरुवात होणार नाही अशी भूमिका न्यायाधीशांनी घेतलेली आहे आणि गर्दी कमी करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या न्यायाधीशांनी दिलेल्या आहेत आणि गर्दी कमी होईपर्यंत होत नाही तोपर्यंत सुनावणी होणार नाही अशा सूचना न्यायाधीशांनी दिलेल्या आहेत। अगदी निलेश, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरामध्ये। दुसरी महत्वाची बाब म्हणजे न्यायाधीशांनी कोर्टरूम मधून बाहेर जायला सांगितलेलं आहे उपस्थितांना, त्याबद्दल सविस्तर सांगशील? खरं तर ही जी केस आहे ही पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी अनेक शिकाऊ वकील आहेत, त्यांनी कोर्टरूममध्ये गर्दी केलेली आहे। त्याबरोबर माध्यमांची पण गर्दी जमलेली आहे। जोपर्यंत ही गर्दी कमी होत नाही तोपर्यंत सुनावणी सुरू होणार नाही अशी भूमिका न्यायाधीशांनी घेतली होती। मात्र या ठिकाणी आता अनेक लोक जे आहेत ते कोर्टाच्या बाहेर जायला सुरुवात झालेली आहेत आणि आता सुनावणी जी आहे ती सुरू होती। आरोपीचे वकील आहेत वाजिद खान यांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। संदीप, अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली आहे। मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरामध्ये सुद्धा लावण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी फार दक्षता बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते। कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सकाळपासूनच या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला होता। आणि आताची महत्त्वाची माहिती म्हणजे तपासी अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी तपासा जो आहे प्राथमिक तपास तो या ठिकाणी वाचायला सुरुवात केलेली आहे। नक्की हकीकत काय घडली, आरोपी नेमका कुठे गेला, त्या महिलेला कशी दिशाभूल केली, या गोष्टी या ठिकाणी आता न्यायालयासमोर मांडण्यात येत आहेत। श्रीकांत, अगदी या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।